स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले। मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। आता खरी लढाई पुढच्या काही महिन्यांमध्ये आहे। महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकीमध्ये जीवाचे रान करा, अजित पवारांचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आदेश। एकट्याने निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचंय ठरू। पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान। जिल्ह्यामध्ये नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असल्याचंही स्पष्टीकरण। शक्य तिथे युती करू, नाहीतर एकटे लढू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बोलताना प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणानं केलं। प्रमुख सहकाऱ्यांसोबत जयंत पाटलांशी संवाद साधणार। निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाचा विचार करू, शरद पवारांचं स्पष्टीकरण। कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीला मिळणार आणि महापौर महायुतीचा होणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा। कधी कधी प्रवक्ते आमदार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर बोलतात, त्यातून वेगळे प्रश्न निर्माण होतात। वरिष्ठ बोलतील असं सांगा, आम्ही बोलायला खंबीर आहोत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। आम्ही सरकारमध्ये आहोत तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार नाहीत। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून अजित पवारांचा शब्द। शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचे राजीनाम्याचे संकेत। वर्धापन दिनी केलेल्या जयंत पाटलांच्या विधानाची चर्चा। मोदी फडणवीसांना सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार। शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांचं मोठं विधान। त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, जगतापांचं वक्तव्य। जयंत पाटलांच्या मनामध्ये काय ते समजून घ्यावं लागेल, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। तर सध्या जयंत पाटलांचा प्रॉब्लेम आयाराम गयारामांशी फडणवीसांची प्रतिक्रिया। धीर धरा, काहींना खूप घाई झालीये। आपल्या नेत्याला राजकारणामधील सगळी गणितं माहिती आहेत। अजितदादांच्या सोबत चला म्हणणाऱ्या नेत्यांना निलेश लंकेंनी सुनावलं। आमदारकी व्यतिरिक्त सध्या माझ्याकडे कोणतेही पद नाही, रोहित पवारांचं सूचक विधान। पक्षातील संभाव्य खांदेपालटाच्या प्रश्नावर रोहित पवारांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीची पुढची दिशा सुळे ठरवतील ती पक्षाची पुढची दिशा असेल, रोहित पवारांचं वक्तव्य। जॅकेट घातलंय, हा जॅकेटवाला आहे। कार्यकर्त्याला उद्देशून जयंत पाटलांचं मिश्किल विधान। अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे रोख। तर अजित पवार, आज तुम्ही जॅकेटमधील वाघाचं कातड पांघरून कोणी वाघ होत नाही। सुनील तटकरेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर। महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं अशी आमची भावना। पुण्यातील वर्धापन दिन मेळाव्यामध्ये सुनील तटकरेंचं विधान। दरम्यान अजित पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा विक्रम कोणीही मोडू शकत नाही असं वक्तव्य सुनील तटकरेंनी केलंय। अजितदादांनी वटवृक्षासारखं सगळ्यांना सामावून घेतलं। अजितदादांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला। रुपाली चाकणकरांची वर्धापन दिन मेळाव्यामध्ये प्रतिक्रिया। बाप काढणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्री फडणवीसांची समज। तुमच्या मनामध्ये काहीही असेल, पण कुणाचाही बाप काढणं योग्य नाही, फडणवीसांनी समजावलं। मला कोणी प्रसिद्धी द्यावी हे मी कधीच बोललो नाही। राणेंनी जे शब्द वापरले त्यामुळे पदाची गरिमा कमी होते। प्रकाश महाजनांचा नारायण राणेंवर निशाणा। संपूर्ण सातारा जिल्हा भाजपमय करू। सत्यजित पाटणकरांच्या प्रवेशाच्या वेळेला उदयनराजे भोसले यांच्याकडून विश्वास व्यक्त। पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचाच बालेकिल्ला, भोसलेंचा दावा। राहुल गांधींची मोदींवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहुल गांधींवर टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अकोला दौऱ्यावर। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची सभा होणार। फडणवीसांच्या हस्ते 3000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन देखील होणार। शरद पवार आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर जाणार। सकाळी श्रीरामपूरमधील कार्यक्रमाला ते हजेरी लावणार।
उद्धव ठाकरेंचे विश्वासू सुनील खराटे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बावनकुळे, खराटे आणि आमदार रवी राणांचा एकत्रित फोटो व्हायरल. खराटेंनी रवी राणांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये ठाकरेंच्या सेनेला आणि काँग्रेसला खिंडार. काँग्रेसचे भास्कर गुंजाळ आणि सभापती गोपाळ लहांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश. 130 पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश. चिपळूणमधील शिवसैनिक विनोद झगडेंचा ठाकरेंच्या सेनेला रामराम. शेकडो कार्यकर्त्यांचा विनोद झगडेंचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. विनोद झगडे ठाकरेंच्या सेनेचे चिपळूण तालुक्याचे प्रमुख होते. सोलापुरातील माळशिरस तालुक्यामधील महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष मारुती अंबुरेंचा ठाकरे सेनेमध्ये प्रवेश. अंबुरेंसह अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे सेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलं. अमरावतीचे माजी आमदार ज्ञानेश्वर ढोणे पाटलांचा शिंदेच्या सेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये झाला प्रवेश. शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन. शरद पवारांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाची माहिती घेतली. पवारांनी बच्चू कडूंच्या तब्येतीची विचारपूस केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा बच्चू कडूंशी फोनवरून संवाद. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत बावनकुळेंनी कडूंशी संवाद साधला. बच्चू कडूंचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन. मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे आज बच्चू कडूंची भेट घेणार. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचं मागील 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. आजच कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला लक्ष्मण हाकेंचा पाठिंबा. बच्चू कडूंचं गेल्या 3 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू. संजय शिरसाट यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. इम्तियाज जलील यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. शिरसाटांना दिलेल्या प्लॉट रिझर्व्हेशन काढल्यानंतर जाहिरात देऊन लिलाव का केला नाही, जलील यांचा सवाल. झाडं कापण्याच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरेंची ट्विट करत महापालिकेवर टीका. झाडं कापण्याचं कंत्राट भ्रष्टानाथच्या लाडक्या कंत्राटदाराला दिलं का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी ट्विटमधून विचारलाय. पंतप्रधान मोदींनी परदेशात गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. पंतप्रधान मोदींची सुप्रिया सुळेंकडे शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. केशव उपाध्यायांच्या मुलाच्या रिसेप्शनला मुख्यमंत्र्यांची हजेरी. केशव उपाध्ये भाजपचे प्रवक्ते. केशव उपाध्यायांच्या मुलाच्या रिसेप्शनला संजय राऊतांची उपस्थिती. आमदार मिलिंद नार्वेकरांचीही रिसेप्शनला उपस्थिती. संजय राऊतांनी वानखेडेवर क्रिकेट सामना पाहण्याचा आनंद लुटला. राऊतांनी वानखेडेमधील प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून मुंबई T20 लीगचा सामना पाहिला. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि आमदार मिलिंद नार्वेकरही उपस्थित. मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी होणार. न्यायमूर्ती रवींद्र घोगेंच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय पूर्णपीठ सुनावणी घेणार. केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार. राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय. तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार, राहुल गांधींचा सवाल. तनिषा बिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्यामधील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने एसआयटी नेमली. सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी होणार. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्यांची नेमणूक होणार. सुशील हगवणेला कोथरूडच्या गुन्ह्यामध्ये जामीन मंजूर. शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याबाबत सुशीलवर गुन्हा दाखल होता. सुशील हगवणे सध्या बावधनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये येरवडा कारागृहात. काँग्रेस 12 ते 14 जून दरम्यान राज्यावर मशाल मोर्चा काढणार. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागल्यानं मोर्चा काढण्यात येणार. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी दिली माहिती. 15 जून नंतरच पाऊस कोसळणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोसमी पावसाबाबत चर्चा. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पावसाबद्दल दिली माहिती. पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद. तसंच दररोज होणाऱ्या 80 तुळशी पूजाही तात्पुरत्या स्वरूपात बंद. आषाढी यात्रेमध्ये त्वरित दर्शन व्हावं यासाठी पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय. विठुरायाच्या वारीचं राज्यातील नियोजन आज पंढरपूरमध्ये ठरणार. एसटी महामंडळाकडून तयारी सुरू. 11 जूनला एसटीच्या शीर्षस्थ अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक.
छत्रपती संभाजीनगरच्या दरोड्याप्रकरणी आतापर्यंत 17 आरोपींना अटक. दरोड्यामधील चोरी गेलेलं 5.5 किलो सोनं रिकव्हर केलं जाईल. उपायुक्त प्रशांत स्वामींची माहिती. महाराष्ट्रामध्ये नव्या 89 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 32, पुण्यामध्ये 23 तर ठाण्यामध्ये 3 रुग्णांची भर. राज्यामध्ये सध्या 615 सक्रिय रुग्ण. नीट परीक्षेमध्ये वेळ कमी मिळाल्याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल. नागपूर खंडपीठानं नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावली. 16 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश. परीक्षा केंद्रावरील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना 20 मिनिटं कमी मिळालं. आयटीआयच्या 53 संस्था आदर्श होणार. जागतिक बँकेकडून आयटीआयला 1,325 कोटी रुपये निधी मिळणार. आदर्श आयटीआय म्हणून विकसित करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला. यूपीएससीच्या नागरी पूर्वपरीक्षा 2026 साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार. यूपीएससीच्या परीक्षेसाठी उमेदवारांना 26 जूनपर्यंत अर्ज करता येणार. विद्युत वितरण कंपनी असलेल्या महापारेषणची मुंबई शेअर बाजारामध्ये नोंदणी होणार. महापारेषणचे अध्यक्ष डॉ. संजीव कुमार यांनी दिली माहिती. महापारेषणमध्ये लवकरच मोठी नोकर भरती होणार असल्याचंही कुमार यांनी सांगितलंय. मुंबईच्या मशीद बंदरमधील कर्नाक उड्डाण पुलाची प्रतीक्षा संपली. मुख्य बांधकाम नियोजित कालावधीमध्ये पूर्ण. कर्नाक रेल्वे पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी पालिकेनं नियोजन केलं. घनकचरा व्यवस्थापन विभागामधील कायमस्वरूपी गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई. कामगारांच्या गैरहजेरीला चाप लावण्यासाठी पालिकेकडून कठोर कारवाई. कामगारांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. या निर्णयामुळे आयोगाला अर्धन्यायिक स्वरूपाचा अधिकार मिळणार. तक्रारींचा निपटारा जलद गतीनं होणार. कुलाबा वांद्रे शिप्स आरे मेट्रो 3 मार्गिकेवर प्रवास करण्यासाठी आता प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा वापर करता येणार. जून महिन्याअखेरीस सिडकोची 22,000 घरांसाठी लॉटरी निघण्याची शक्यता. 22,000 घरं विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा सिडकोकडून निर्णय. मागील गृह योजनेमधील शिल्लक राहिलेल्या 16,000 घरांचा सुद्धा योजनेमध्ये समावेश होणार. राज्यामध्ये पुढील 2 दिवसानंतर मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता. नैऋत्य मोसमी वारे मागील 12 दिवसांपासून एकाच जागेवर. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबई शहरासह उपनगर आणि ठाण्यामध्ये उद्यापासून 17 जूनपर्यंत पावसाचा अंदाज. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी. पुण्यामध्ये महिला विशेष बस सेवांमध्ये वाढ. गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पीएमपी प्रशासनाचा निर्णय. पिंपरी चिंचवड महापालिका 550 कोटींचं कर्ज देणार. मोशी इथल्या रुग्णालय आणि पुणे मुंबई महामार्गावरील सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी कर्ज घेतलं जाणार. राज्यात लागू झालेल्या नव्या इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार एसटीच्या आणखी 196 स्थानकांवर चार्जिंगची सुविधा. 118 बस स्थानकांवरील चार्जिंग सुविधा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 39 दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध. 7 तलावांमध्ये सध्या 1,50,728 दशलक्ष लिटर पाणीसाठा. जूनच्या मध्यापासून चांगल्या पावसाचा अंदाज असल्यानं बीएमसीकडून पाणी कपात नाही. कोकणामध्ये दरड गावांच्या संख्येमध्ये वाढ. भूवैज्ञानिकांनी पाहणी केल्यानंतर बाब उघडकीस. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून गावांची यादी जाहीर. रायगडमधील 392 तर रत्नागिरी 81, सिंधुदुर्गमध्ये 63 गावांचा यादीमध्ये समावेश. भंडारा जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे लाखनी तालुक्यामध्ये काही घरांची छपरं उडाली. काल संध्याकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. यवतमाळच्या 100 पेक्षा अधिक गावांचा वीज पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यामुळे यवतमाळ आणि दिग्रस तालुक्याला फटका. काल संध्याकाळी जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. चंद्रपुरात सलग 3ऱ्या दिवशी पावसाला हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. भूम मिरज एसटी बसमधून पाणी गळतीच्या त्रासामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल. पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या धाराशिव जिल्ह्यातच एसटी बसची दयनीय स्थिती. नाशिकमधील धरणांमध्ये 25% जलसाठा शिल्लक. नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 44% जलसाठा. विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पोहोचलं. मोसमी पावसाची प्रतीक्षा. वातावरणामध्ये प्रचंड उकाडा. उन्हामुळे नागरिक त्रस्त. मुंब्रा स्थानकामधील त्या जीवघेण्या वळणावर रेल्वेचा वेग कमी. काल
परवा याच वळणावर एकमेकांना घासून 4 निष्पाप प्रवाशांचा जीव गेला होता. शहाळ स्थानकामध्ये वेळ वाचवण्यासाठी प्रवाशांचा जीवाशी खेळ. स्कायवॉकचा वापर न करता थेट रेल्वे ट्रॅकवरून चालत लोकल पकडण्याचा प्रकार समोर. कल्याण कसारा मार्गावरील आंबिवली स्थानकादरम्यान फटका गँगची दहशत. फटका गँगनं चालत्या लोकलवर काठीचा फटका मारत प्रवाशांचे मोबाईल चोरी करून अनेकांचा घेतला जीव. मुंब्रा स्थानकामध्ये घडलेल्या अपघातानंतर ठाणे जीआरपीनं रेल्वे ट्रॅकवर पडलेलं साहित्य जमा केलं. लोहमार्ग पोलिसांकडून तपास, पण अपघाताची माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार. मुंबईमध्ये मेट्रो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलत देण्याची ठाकरेंच्या युवा सेनेनं MMRDAकडे केली मागणी. रेल्वे बेस्ट प्रमाणेच विद्यार्थ्यांना मेट्रोमध्ये 50% सवलत द्या. ठाकरेंच्या युवा सेनेच्या सिनियर सदस्यांची MMRDAकडे मागणी. तिकीट बुकिंगमध्ये भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय. 24 तास अगोदरच वेटिंग लिस्टचा चार्ट तयार होणार. 24 तास अगोदर कळणार तिकीट कन्फर्म होणार की नाही. बिकानेर डिव्हिजनच्या एका ट्रेनमध्ये 6 जूनपासून प्रयोग सुरू. कल्याणमध्ये 2 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद. काँक्रीटच्या रस्त्याखाली जलवाहिनी फुटल्यानं पाणीपुरवठा बंद. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दुरुस्तीचं काम सुरू. अघोषित पाणीमुळे कल्याणचे नागरिक त्रस्त. गोरेगावात महिला प्रवाशाला उबर बाईक चालकाकडून शिवीगाळ आणि मारहाण. महिला प्रवाशाला मारहाण करून फरार झालेल्या उबर बाईक चालकाला वनराई पोलिसांनी ठोकल्या बेड्या. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयामधून गंभीर गुन्ह्यातील आरोपी फरार. सुनील लोखंडे असं फरार आरोपीचं नाव. जिल्हा रुग्णालयामध्ये 6 दिवसांपासून उपचारासाठी. नंदुरबारमध्ये जनावरांना साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरण मोहीम. लसीकरणामुळे पावसाळ्यामध्ये होणारे आजार कमी होणार. धुळे शहरामध्ये अतिसाराची साथ. अतिसाराच्या त्रासामुळे एका 34 वर्षीय तरुणाचा मृत्यू. जळगावच्या मेहरून परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये भीषण आग. अचानक लागलेल्या आगीमुळे उद्यानामध्ये पसरलेल्या लहान मोठी झाडं जळाली. मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची तोडक कारवाई. दचकुल पाडामध्ये आरक्षित जागेवरील अनधिकृत शाळेवर कारवाई. धुळ्याच्या शिंदेखेड्यामध्ये बनावट कागदपत्र दाखवून शासकीय योजनांचा लाभ घेऊन तब्बल 9 कोटी 90 लाखांची फसवणूक. नरडाणा MIDCमध्ये अस्तित्वात नसलेला कारखान्याच्या नावावर मिळवला लाभ. धुळ्यामधल्या SBI बँकेमध्ये झालेल्या प्रकारामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते दोषी नाहीत. उलट SBI अधिकाऱ्यालाच अटक करा. ठाकरे गटाकडून धुळे अधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये SBनं कारवाई केलेल्या 52 लाचखोर अधिकाऱ्यांचे प्रस्ताव अद्यापही प्रलंबित. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही लाचखोरांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित. जळगावमध्ये 152 वर्षांची परंपरा असलेल्या संत मुक्ताबाई राम पालखीचं जैन हिल्स इथे स्वागत. जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन यांनी सपत्नीक पालखीचं केलं स्वागत. धुळ्यामधल्या एकविरा देवी मंदिरामध्ये पौर्णिमेच्या निमित्तानं 351 किलो आंब्याची आरास तर 111 किलो पुरणपोळ्यांचा नैवेद्य. बीडमधील श्री क्षेत्र साखरवाडीमधील शिवमहापुराण कथेला करवीर पीठाचे शंकराचार्य जगद्गुरू विद्या नृसिंह भारती उपस्थित. या कथेला 5 लाख भाविकांनी लावली हजेरी. नंदुरबारच्या तळोदा प्रकल्पाच्या आश्रमशाळेमधील शिक्षकांची 47% पदं रिक्त. शिक्षकांची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम. नंदुरबारच्या तोरणमाळमध्ये जाण्यासाठी बससेवा वर्षभरापासून बंद. शहादा आणि नंदुरबार आगारातून सुटणाऱ्या बस वर्षभरापासून बंद. घाट नादुरुस्त असल्यानं बस सेवेवर परिणाम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4.25 लाख लाभार्थ्यांची EKYC अजूनही होणं बाकी. 30 जूनपर्यंत EKYC करण्याची अंतिम मुदत. पालघर जिल्ह्यामध्ये 12 महिन्यामध्ये 2519 जणांना सर्पदंश. रोज 6 ते 7 जणांना सर्पदंश होत असल्याचं समोर. वरवटी इथल्या श्री शिवानंद बालकाश्रमाची तोडफोड करून झाडांची नासधूस. लॅपटॉप डिजिटल पॅनलसह ब्लूटूथ किटची चोरी.